मी वाचून दाखवते. अशा कोणत्या साड्या आहेत ज्या प्रत्येक इंडियन वुमनच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्यात असं मला वाटतं. तुम्हाला जाणून घ्यायच्या आहेत का या साड्या कोणत्या आहेत? तर हा मस्ट हॅव साडीचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. मी राजेश्वरी आजपासून फॅशन, DIY, लाईफस्टाईल, ब्युटी अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तुम्हाला असे व्हिडिओज पाहायला आवडणार असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आज आपण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या पाहणार आहोत की ज्या प्रत्येक स्त्रीच्या, प्रत्येक मुलीच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्यात. आणि या अशा साड्या आहेत ज्या कधीच जुन्या होणार नाही किंवा आउट ऑफ द ट्रेंड जाणार नाहीत. आपण ज्या साड्यांना ट्रेंडी साड्या म्हणतो त्या काही ठराविक कालावधीपर्यंतच मार्केटमध्ये ट्रेंडमध्ये असतात. पण आपल्या काही पारंपरिक ट्रेडिशनल साड्या आहेत ज्या कधीच आउट ऑफ द ट्रेंड जात नाही. सध्या मार्केटमध्ये इतके नवनवीन ट्रेंड्स आले आहेत ना साडीच्या बाबतीमध्ये की दोन प्रकारच्या साड्या एकत्र करून एक फ्युजन तिसरी साडी डेव्हलप होते. पण ती मार्केटमध्ये किंवा बाजारात फार काळ टिकून राहत नाही. पण तुम्ही पहा, आपल्या आजीच्या, आपल्या आईच्या साड्या ज्या की जुन्या आहेत त्या आत्ता जरी आपण नेसल्या ना तरी सगळे विचारतात या किती सुंदर साडी आहे, तू कुठून घेतलीस. इन शॉर्ट की ज्या ट्रेडिशनल पद्धतीने बनवलेल्या पारंपरिक साड्या आहेत ज्या कधीच आउट ऑफ द ट्रेंड जात नाही. चला तर मग जास्त उशीर न करता पाहूयात या कुठल्या साड्या आहेत ज्या प्रत्येक इंडियन वॉर्डरोबमध्ये असल्या पाहिजे. तर आता कॉटन साडीमध्ये किती प्रकार येतात? तर कॉटन साडीमध्ये बरेचसे प्रकार येतात. त्यातली एखादी कुठली कॉटनची साडी तुमच्याकडे असली तरी सुद्धा चालते. कॉटनची साडी तुम्ही ॲज अ ऑफिस वेअर करू शकता किंवा तुम्ही तुमच्या घरातही वेअर करू शकता. तुम्ही उन्हाळ्यातही वेअर करू शकता, हिवाळ्यातही वेअर करू शकता. खूप सारे कॉटनच्या साडीचे प्रकार आहेत. त्यातले काही प्रकार म्हणजे चंदेरी कॉटन साडी, खादी, संबलपुरी, गडवाल कॉटन साडी, बनारसी कॉटन साडी, कोटा डोरिया कॉटन साडी असे खूप सारे प्रकार आहेत. दुसऱ्या साडीचा प्रकार सिल्क साडी. आता सिल्क साडी म्हटलं की त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर असे प्रकार येतात जे की आपण कधी ऐकलेही नसतात. तर आता या सिल्क साड्यांचे प्रकार कोणते? माझ्या पण लक्षात नाही ॲक्च्युली. मी वाचून दाखवते. बनारसी सिल्क साडी, चंदेरी सिल्क साडी, आसाम सिल्क साडी, कांचीपुरम, आर्ट सिल्क, कतान सिल्क, काश्मीरी सिल्क, गडवाल सिल्क, माहेश्वरी सिल्क, पैठणी सिल्क, पटोला सिल्क, पोचमपल्ली सिल्क, इक्कत सिल्क. बापरे. एवढे प्रकार आहेत की माझ्याच लक्षात नाही राहिले. तर सिल्क साडी ही तुम्ही तुमच्या लग्नांमध्ये किंवा इतर कोणाच्या लग्नांमध्ये वेअर करू शकता. एखादं मोठं ओकेजन असेल तुमच्या घरी, तुम्ही तेव्हा पण सिल्क साडी वेअर करू शकता. लग्नांमध्ये हमखास एकतरी सिल्कची साडी नवरीकडे असायलाच हवी. आता सिल्क साडी घ्यायची तर त्याच्यामध्ये कलर कुठले घ्यायचे? तर आजकाल सध्या ट्रेंड आलाय पेस्टल शेड्स ऑफ साडी किंवा लाईट शेड्स ऑफ साडी. तर अजिबात नाही. सिल्क साडीमध्ये जे ट्रेडिशनल वेनी चालत आलेले कलर आहेत तर डार्क कलर्स, कॉन्ट्रास्ट कलर्स तेच तुम्ही घेतले पाहिजे. फॉर एक्झाम्पल रेड कलरची सुंदर बनारसी सिल्क साडी जी तुम्ही कुठल्याही तुमच्या ओकेजनला वेअर करू शकतात. तुम्ही जर ॲज अ ब्राईड म्हणून एखादी साडी विकत घेणार असाल तर तुम्ही तुमच्या रिसेप्शन लुकसाठी रेड कलरची बनारसी सिल्क साडी नक्कीच विकत घेऊ शकता. त्याचप्रमाणे ग्रीन, येलो, ऑरेंज अशा उठून दिसणाऱ्या रंगांच्या साड्यांमध्ये जर तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले तर ते पैसे कधीच वाया जाणार नाही. आता तिसरी साडी आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक 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 स्त्रीच्या अगदी मनाच्या जवळ असणारी साडी म्हणजे पैठणी साडी. आता पैठणी साडी याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रकार आलेत. तर आता पैठणी साडी ही हँडलूम सुद्धा मिळते आणि सेमी पैठणी म्हणून सुद्धा मिळते. हँडलूम पैठणी घ्यायला गेला तर ती खूप जास्त एक्सपेन्सिव्ह जाते. तुम्ही जर अफोर्ड नसेल करू शकत हँडलूम पैठणी तर अशा लोकांसाठी सेमी पैठणी हा सुद्धा ऑप्शन आहे. पैठणी तुम्ही कुठल्याही ओकेजनला वेअर करू शकतात. तर अशी ही पैठणी साडी प्रत्येक इंडियन मुलीच्या किंवा बाईच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच पाहिजे. कमीत कमी महाराष्ट्रीयन बाईच्या वॉर्डरोबमध्ये तर नक्कीच असायला हवी. जॉर्जेट साडी. जॉर्जेट साडी ही अगदी लाईट वेट शिअर फॅब्रिक असलेली साडी. तर जॉर्जेट साडीमध्ये एक सिंथेटिक सिल्क साडी नावाचा सुद्धा प्रकार येतो ज्याच्यामध्ये तुम्हाला जॉर्जेट साडीवरती बनारसी साड्यांची प्रिंट मिळते. आपण जर सिल्क साडीकडे पाहायला गेलं तर त्या थोड्याशा हेवी इन वेट येतात. त्या साड्या नेसायला जड असतात. पण तर तुम्हाला ती प्रिंट अगदी हलक्या लाईट वेट साड्यांमध्ये हवी असेल तर ती तुम्हाला जॉर्जेट साडीमध्ये मिळून जाते. तर अशा
लाईट वेट आणि शिअर फॅब्रिक असलेल्या कम्फर्टेबल, इझी टू ड्रेप, लाईट वेट साडी तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्कीच असायला हवी. आता पुढची साडी, डिझायनर साडी. डिझायनर साडी हा एक फ्युजनचा प्रकार आहे. दोन कुठल्यातरी साड्यांचं कॉम्बिनेशन करून एक तिसरी सेलिब्रिटी लुक क्रिएट करणारी डिझायनर साडी बनते. या साड्या काही युनिक, क्रिएटिव्ह, इनोव्हेटिव्ह मटेरियल्सच्या बनवल्या जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं वर्क मिळतं. फॉर एक्झाम्पल सिक्वेन्सचं वर्क असलेल्या किंवा मोतीचं वर्क असलेल्या साड्या या आजकाल तुम्ही पाहू शकता प्रत्येक सेलिब्रिटी घालून मिरवते. कंटेम्पररी डिझायनर साड्यांचा बेनिफिट म्हणजे तुम्ही त्यांना तुमच्या पद्धतीने कस्टमाइज्ड करू शकता. आजकाल तुम्ही पाहू शकता इंस्टाग्राम ओपन केलं की कस्टमाइज साडी दिसेलच तुम्हाला. तर अशा पद्धतीने तुम्ही स्वतः मार्केटमध्ये जाऊन तुमच्या आवडीच्या, तुमच्या चॉईसची साडी डिझाईन करू शकता. तर अशा पद्धतीने तुमच्या आवडीची डिझाईन केलेली साडी, एक तरी साडी तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्कीच असायला हवी. पुढची साडी आहे ऑर्गॅन्झा साडी. पैठणी सिल्क किंवा ऑर्गॅन्झा सिल्क या ॲक्च्युली सिल्क साडीजमध्येच येतात. पण या सेपरेट घेण्याचं रिझन असं आहे की या साड्या खूप जणांना माहीतच नाही आहे की या सिल्कच्या पॅटर्नमध्ये येतात. तरीसुद्धा या साड्या तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच पाहिजे म्हणून आपण त्या सेपरेट घेतल्या आहेत. ऑर्गॅन्झा सिल्क साडी ही अतिशय शिअर फॅब्रिक पण तरीही जास्त शिअर न वाटणारी साडी आणि तुम्हाला एक ग्लॅमरस रेड कार्पेट सेलिब्रिटी लुक अगदी काहीही न करता देऊन जाते अशी साडी तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्कीच असायला हवी. तर हे साड्यांचे प्रकार तुम्हाला कसे वाटले आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. आणि तुम्हाला अशाच व्हिडिओ पाहायला जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.